थोडक्यात सांगतो. व्हर्ब म्हणजे क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, ठीक आहे. हो सांगतो. माझ्या लेक्चरचं टाइम टेबल तुम्हाला येणार नाही, परत पुन्हा पुन्हा सांगू नका, कारण माझ्या पाठीमागं 2 लग्न आहेत हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे माझं टाइम टेबल माझ्यानुसार मी घेतोय. त्याच्यामुळे तीनदा तीनदा डिस्टर्ब करू नका मला. लक्षात, मला ज्या ज्या वेळेस लेक्चरला वेळ मिळतो त्या वेळेस मी लेक्चर घेऊन तुमचा सिलेबस कंप्लीट करतोय. त्याच्यामुळे हे तीनदा तीनदा डिस्टर्ब करण्याचे कामं करू नका, कारण बाकीच्यांचं ठीक आहे, पण माझं टाइम टेबलच नाही. आता तुम्हाला माझं 9 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं टाइम टेबल राहणार नाही, याची नोंद घ्यायची सगळ्यांनी. ओके, ठीक आहे. आयडेंटिफाय व्हर्ब्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. आता पहिलं वाक्य, पहिल्या वाक्यात क्रियापद कोणतं ते सांगायचं. चला पटकन सांगा. पहिल्या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे ते पटकन सांगा. चला टाईप करायचं फटाफट 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 फटाफट. पहिल्या वाक्यातलं क्रियापद आहे लर्न. तसं दुसऱ्या वाक्यातलं सी इज अ डॉक्टर, या वाक्यात इज, या वाक्यात हॅज आणि या वाक्यात प्ले. आता याचा अर्थ असा होतो की दिलेल्या वाक्यात हॅज आणि इज हे हेल्पिंग वर्ब आहेत का मेन वर्ब येतं. तर बाळांनो, जे क्रियापद वाक्यात एकटंच असतं तेच मेन वर्ब असतं. ऐका, नंबर 1, सी इज अ डॉक्टर, आणि दुसरं वाक्य सी इज प्लेइंग क्रिकेट. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, या 2 वाक्यांपैकी कोणत्या वाक्यामध्ये इज हे हेल्पिंग वर्ब आहे, एवढं मला सांगा. चला, या 2 वाक्यांपैकी कोणत्या वाक्यात इज हे हेल्पिंग वर्ब आहे? कोणत्या वाक्यात इज हे हेल्पिंग वर्ब आहे? फक्त ह्या वाक्यात इज हे हेल्पिंग वर्ब आहे. या वाक्यात ते मेन वर्ब आहे, लक्षात ठेवा. हे मेन वर्ब आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. हा प्रश्न येऊन गेला एमपीएससीला. सी इज डॉक्टर याच्यातलं इज हे कोणतं हे वर्ब आहे? ते मेन वर्ब आहे, कारण याचे तिन्ही रूप होतात, लक्षात ठेवा. तिन्ही पण इज, वॉज, बीन, आणि ज्याची 3 रूप होतात, ज्याला आय एन जी लागू शकतो, ते मुख्य क्रियापद असतं. इजला बिंग होतं. झालं. टाइप्स ऑफ वर्ब्स, क्रियापदाचे प्रकार. मेन वर्ब्स मुख्य क्रियापदे, ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक, इंट्रान्झिटिव्ह म्हणजे आकर्मक. प्रायमरी म्हणजे प्राथमिक आणि मॉडल म्हणजे भाववाचक. हे ऑक्झिलरी वर्ब्स सहाय्यकारी क्रियापदांचे प्रकार आहेत. आता लक्ष द्या, सहाय्यकारी क्रियापदं ही मुख्य क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी आलेली असतात, पण तीच क्रियापदं जेव्हा आपण सहाय्य करण्यासाठी न वापरता मुख्य क्रियापदे म्हणून वापरतो, त्या सहाय्यकारी क्रियापदांना आणखी एक नाव येते, म्हणजे प्रायमरी. प्रायमरी मधले क्रियापद एकूण 11 येतं. ॲमिज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डिड आणि हॅव, हॅज, हॅड. आता हे जे आहेत, तर हे तुमचे क्रियापद वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं कार्य करू शकतात. आणि उरलेले शल, विल, कॅन, कुड, वुड, शुड, मे, माईट, मस्ट हे मुख्य क्रियापदाचे कार्य करू शकत नाहीत. त्यांना आय एन जी प्रत्यय लावता येत नाही. त्यांच्या काळानुसार 3 रूप होत नाहीत. मुद्दा लक्षात ठेवा. हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आता पुढे सांगतो. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक क्रियापद, इंट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक क्रियापद. ओके, ठीक आहे. मेन वर्ब्स. आता मेन वर्ब म्हणजेच काय? स्वतंत्रपणे वापरता येते
ING प्रत्यय तसेच काळानुसार 3 रूपे होतात काळानुसार 3 रूपे होतात. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, या वाक्यातलं पहिल्या वाक्यातलं तुमचं मेन व्हर्ब मला ओळखून दाखवायचं. चला, पहिल्या वाक्यातलं मेन व्हर्ब ओळखून दाखवा. पहिल्या वाक्यातलं मेन व्हर्ब तुम्ही मला ओळखून दाखवायचं. पहिल्या वाक्यातलं मेन व्हर्ब कोणतं आहे? रन आहे, रनिंग. आणि ह्या वाक्यातलं मेन व्हर्ब कोणतं आहे? इज आहे. म्हणजे पहिल्या वाक्यात हेल्पिंग वर्ब पण आहे, मेन वर्ब पण आहे. कोणत्याही वाक्याला एकपेक्षा अधिक क्रियापद जर आले तर त्याच्या शेवटला मेन वर्ब असतं, त्याच्या अगोदरचे सगळे हेल्पिंग वर्ब असतात. ट्रान्झिटिव्ह वर्ब सकर्मक क्रियापदे करता दुसऱ्या एखाद्या घटकावर क्रिया करतो. करता दुसऱ्या एखाद्या घटकावर क्रिया करतो. इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही. क्रियाकर्त्यापासून पुढे जात नाही. आयडेंटिफाय ट्रान्झिटिव्ह अँड इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्सेस. ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब कोणतं आहे ते सांगायचं. आता ट्रान्झिटिव्हला 1 नंबर दिला, इंट्रान्झिटिव्हला 2 नंबर दिला. चला, ही रॅन फास्ट आणि ही एट ॲन ॲपल याच्यातलं सकर्मक क्रियापद कोणतं आहे तेवढं मला शोधून दाखवायचं. सकर्मक. चला पटकन, दोन्हीपैकी सकर्मक क्रियापद कोणतं आहे, पहिलं का दुसरं? हे तुमचं इंट्रान्झिटिव्ह, कारण पळणारा तोच आहे. इन ट्रान्झिटिव्ह, हे ट्रान्झिटिव्ह. ओके. आय स्नीज इन द मॉर्निंग, मला दररोज शिंका येतात. इंट्रान्झिटिव्ह. जोश पुश्ड जॉन, जोशने याच्यावर क्रिया केली. ट्रान्झिटिव्ह. दे सोल्ड द तिकीट. ट्रान्झिटिव्ह. जॉन किक्ड द बॉल. ट्रान्झिटिव्ह. ही लाव्हस लाऊडली. इंट्रान्झिटिव्ह. झालं. द्विकर्मक वाक्यातील क्रियापद सुद्धा सकर्मक असते. मग द्विकर्मक वाक्यातील क्रियापद सकर्मक असते. आता हा एक प्रश्न आहे तुमचा, की आता हे तुम्हाला सांगितलं सकर्मक याकर्मक सांगितले तुम्हाला. आता द्विकर्मक वाक्यातील क्रियापद सुद्धा सकर्मक असते. दे सेल हिम द तिकीट, या ठिकाणी देल सेम आणि याला परत याच्यावरती क्रिया केली, हे दान गेलं याच्याकडे. म्हणजे एका वाक्यामध्ये 2 कर्म जर आले तर शेवटचं कर्म हे प्रत्यक्ष कर्म असतं, याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणतो. आणि हे जे दान घेतं त्याला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असं म्हणतो. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये संबंध काय असतो? डायरेक्ट ऑब्जेक्ट जो दान जातो तो वस्तू असतो आणि जो घेतो तो व्यक्ती असतो. म्हणून हा दान गेला याच्याकडे, ही व्यक्ती आहे आणि हा वस्तू आहे. मेरी बेकड हर मदर अ पाय, मग मेरीने पाय केला मदरसाठी, एक गोड पदार्थ असतो तो. हे डायरेक्ट ऑब्जेक्ट, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हर मदर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला एकाच वाक्यात जर 2 कर्म जर दिले तर डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे त्याचे 2 प्रकार पडतात. आणि याचे 2 प्रकारे पॅशवाईज होतात, म्हणजे याचं पण घेऊन आणि त्याचं पण घेऊन, दोघांचं पण. आता पुढचं पहा, टाइप्स ऑफ व्हर्ब्स, क्रियापदाचे इतर प्रकार. फिजिकल ॲक्शन व्हर्ब्स, कृतीदर्शक क्रियापदे. मेंटल व्हर्ब्स, मानसिक क्रिया. जसं मानसिक क्रियामध्ये समजणे, न समजणे, कल्पना करणे, विचार येणे, ह्या सगळ्या मानसिक क्रिया येतात. झालं. स्टेट ऑफ बिंग व्हर्ब्स, स्थितिदर्शक क्रियापदे.
झालं. वी आर क्रिकेट प्लेयर्स, आय डोंट बिलीव्ह इन सच थिंग्स आणि आय नो द रिझन. आता या ठिकाणी आपण पाहूया 4 वाक्य. याच्यामध्ये पहिलं आहे ॲक्शन. नंबर 2 पाहूया आपण मेंटल. नंबर 3 स्टेट ऑफ बीइंग वर्ब. आता मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर करतो. स्टेट ऑफ बीइंग म्हणजे तो व्यक्ती काय ते दाखवायचं. मानसिक क्रिया म्हणजे समजणं, विचार करणं, कल्पना करणं, माहीत असणं, न माहीत असणं, न आठवणं, मानसिक क्रिया. पळणे, बसणे, खालीवर जाणे, इकडं तिकडे, हे सगळं आहे तुमचं ॲक्शन वर्ब्स. आता काय करायचं, एकूण या ठिकाणी पहिले आपण 4 घेऊया. 4 मध्ये 1, 2, 3 आणि 4 आकडे टाकायचे आणि मला सांगायचं हे नेमकं काय. चला. मोदी जी की झालं. आता लक्ष द्या. वी आर क्रिकेट प्लेयर्स. स्टेट. आय डू नॉट बिलीव्ह. मेंटल. आय नो. मेंटल. आय सॉ. ॲक्शन, कारण ही क्रिया करावं लागते. आय मेट हर. रेकग्नाइज्ड. आता मेट म्हणलं तर फिजिकल येईल, हे झालं फिजिकल आणि रेकग्नाइज्ड याला मेंटल. 2 आहेत क्रियापद इथं मेंटल. रन फास्ट परत फिजिकल किंवा ॲक्शन. या ठिकाणी आपण ॲक्शन म्हणूया त्याला, ॲक्शन. आयश्वर डान्सेस परत ॲक्शन. आय एम अ टीचर. स्टेट ऑफ बीइंग. तुमचं उत्तर. आता यामध्ये तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारताना तो क्रियापदाच्या प्रकारामध्ये हा प्रश्न विचारलाय, मेंटल वर्ब कोणतं आहे. मेंटल वर्ब मनाशी निगडीत आहे, ॲक्शन कृतीशी निगडीत आहे. झालं. फिनाइट वर्ब्स आणि नॉन फिनाइट वर्ब्स आणि इन्फिनेटिव्ह, जिरंड आणि पार्टिसिपल्स. आता लक्ष द्या, मी तुम्हाला हे पण क्लिअर करून सांगतो. इन्फिनेटिव्ह वरती प्रश्न येतात, जिरंड वरती प्रश्न येतात. जिरंड ओळखायला येतं. ऐका, फिनाइट वर्ब्स कर्त्यानुसार बदलणारी क्रियापदे. कर्त्यानुसार बदलणारी क्रियापदे. स्टेट ऑफ बीइंग म्हणजे समजा आय एम अ टीचर, ही स्थिती आहे माझी. यू आर अ स्टुडंट, ही स्थिती आहे. स्टेट ऑफ बीइंग म्हणजेच काय, कोण आहे ते दाखवायचं. स्थिती दाखवली एखादी मुलगा मुलगी कोण येते. हो. नॉन फिनाइट वर्ब्स कर्त्यानुसार न बदलणारी क्रियापदे. ठीक आहे, कर्त्यानुसार न बदलणारी क्रियापदे. इन्फिनेटिव्ह, जिरंड आणि पार्टिसिपल्स. फिनाइट वर्ब म्हणजे कर्त्यानुसार बदलणारी, नॉन फिनाइट वर्ब म्हणजे कर्त्यानुसार न बदलणारी. इन्फिनेटिव्ह म्हणजे
इन्फिनिटिव्ह म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप, ज्याला आपण टू म्हणतो. आता हे इन्फिनिटिव्ह पहा, 2 + V1 म्हणजे असं टू प्ले, याला इन्फिनिटिव्ह असं म्हणतो. जिरण म्हणजे काय, V + ing, जसं प्लेइंग, त्यानंतर वॉकिंग, वॉकिंग आणि ॲज नाउन, ॲज नाउन्स. प्लेइंग, वॉकिंग, रनिंग यांचा जर नामाप्रमाणे वापर जर केला तर त्याला म्हणतात जिरंड. पार्टिसिपल्स. आता पार्टिसिपल्स म्हणजे काय, तर पार्टिसिपल्स म्हणजेच काय, तर या ठिकाणी V3 पास्ट पार्टिसिपल आणि V + ing प्रेझेंट पार्टिसिपल्स. झालं, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल्स झालं. बीइंग लाऊड कॅन मेक समवन फील सेफ. आता बीइंग लाऊड हा जो शब्द आहे, बीइंग लाऊड, आता या ठिकाणी हा जो शब्द आहे हा क्रियापदाच्या आधी आला नाही. तर मला सांगा हे कशामध्ये मोडेल. या ठिकाणी जर पास्ट पार्टिसिपल म्हणलं तर V3 पास्ट पार्टिसिपल हे झालं V3, V + ing प्रेझेंट पार्टिसिपल. पण यांना कधी म्हणतात, पा बरं, पा पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल V3, प्रेझेंट पार्टिसिपल V + ing आणि यांचा दोघांचा वापर या ठिकाणी वर्ब म्हणून केला जावा. काय म्हणून केला जावा, वर्ब. यांचा वापर वर्ब म्हणून केला जावा तेव्हाच ते प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल असतात. वर्ब म्हणून जर नाही केला तर त्यांना प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल म्हणण्याच्या ऐवजी त्याला वेगळी नावं असतात. मग या ठिकाणी सांगत आहे इथं बीइंग लाऊड कॅन मेक समवन फील सेफ. तर हा शब्द कोणत्या गटात मोडेल, इथं याच्यामध्ये सांगा लवकर, हा शब्द कोणत्या गटात मोडेल. हा शब्द आहे जिरण. जिरण. वॉकिंग इज अ गुड एक्सरसाइज. परत वॉकिंग इज अ गुड एक्सरसाइज. मग वॉकिंग इज अ गुड एक्सरसाइज या वाक्यामध्ये वॉकिंग हा जो शब्द आहे हा परत काय सांगा, जिरंड आहे. कारण हा शब्द तुमच्या वाक्यात काम करतोय, नामाचं कार्य करतोय, नामाचं कार्य करतोय. आता ही ड्राईव्ह आणि ड्राईव्ह इथं कर्त्यानुसार बदलले, इथं काळानुसार बदलले. म्हणजे कर्त्या पुढे येणारं क्रियापद काय होतंय, बदलतंय. मग हे बदलणारं क्रियापद जर असेल तर हे दोन पा, इथं हे दोन पा, हे बदलणारे क्रियापद येतं. आणि हे जर बदलणारे क्रियापद जर असतील तर लक्षात घ्या की यांना म्हणतात फिनाइट व्हर्ब्स. फिनाइट व्हर्ब्स ही व्याख्या लक्षात ठेवा फक्त. हे असे उदाहरणं येत नसतात. हे उदाहरणं येत नाहीत का, कारण त्याला 2-2, 3-3 वाक्य द्यावं लागतात मग त्यांना बदलणारी. त्याच्यामुळे फक्त फिनाइट व्हर्ब म्हणजे काय, बदलणारी क्रियापदे. नॉन फिनाइट व्हर्ब म्हणजेच काय, न बदलणारी क्रियापदे. IMP करा बरं का टॉपिक. जिरणवरती जवळ 4 ते 5 प्रश्न येतात. जिरण म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय. ओके, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे, सी इज रायटिंग अ लेटर आणि वी आर रायटिंग अ लेटर. आता इथं बदल झाला तर इथं बदल होईल, इथं बदल होईल. हे क्रियापद कोणत्याच कंडिशनला बदलणार नाही. म्हणजे रायटिंग याचा काळानुसार या वाक्यात बदललं तर फक्त पहिलं क्रियापद बदलतं. आणि म्हणून जे क्रियापद सहाय्यकारी क्रियापदानंतर येतं ते क्रियापद कर्त्यानुसार बदलतच नाही. बदललं कर्त्यानुसार तर पहिलं क्रियापद बदलतं. म्हणून याला म्हणतात नॉन फिनाइट. नॉन फिनाइट काय म्हणतात, नॉन फिनाइट. झालं. पुढचा मुद्दा आहे, आय एम टू इट, इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह, ठीक आहे. ही शॉट द मॅन किलिंग हिम. किलिंग म्हणजे ठार मारण्याची क्रिया. आता या ठिकाणी किल हे व्हर्ब आहे. मग V + ing ला जर व्हर्ब म्हणून तुम्ही वापरलं तर याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल. काय म्हणतात, प्रेझेंट पार्टिसिपल. PP आणि पास्ट पार्टिसिपल असतं क्रियापदाचं तिसरं रूप.
ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक शिकवतोय. हे असं सगळं व्याकरणाचं डिझाईन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा केलंय, म्हणून माझं पुस्तक आणि मी आजपर्यंत टिकून आहेत. जर तसं केलं नसतं तर मला आजपर्यंत फेकून दिलं असतं पोरांनी. महाराष्ट्रातला पहिला लेखक आहे, स्पर्धा परीक्षेसाठीच पुस्तक तयार केलंय त्यांनी. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे सी इज टू इट. या ठिकाणी ई टू इट म्हणलं तर या ठिकाणी त्याला परत म्हणायचं इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह. आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला की हे काय आहे, मग एम आणि इज कोणतं आहे, तर यांना एम आणि इजला म्हणावं लागेल तुम्हाला फिनाईट व्हर्ब्स. फिनाईट. कारण का पुढचं जे आहे, पुढचं आहे इन्फिनिटिव्ह. आता आय लाईक प्लेइंग पियानो, मग या ठिकाणी हा करता हे क्रियापद आहे आणि तुम्हाला काय आवडतं, जसं आय लाईक यू म्हणतो किंवा आय लाईक चॉकलेट्स म्हणतो. चॉकलेट्स हे नाम आहे, लाईक नंतर नामच असतं कारण तिथं वस्तू आवडते ती, म्हणून या ठिकाणी हे नाम म्हणून वापरलंय. याला म्हणायचं जिरंड. जिरंड. लिंकिंग व्हर्ब्स. आता हा एक प्रश्न आहे नवीन. झालं. आता तुम्हाला सांगितलं पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापद आहे पण तिसऱ्या रूपात आहे. प्रेझेंट पार्टिसिपल क्रियापद आहे पण चालू रूपात आहे. पुढचा मुद्दा आहे आयडेंटिफाय लिंकिंग व्हर्ब्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्सेस. लिंकिंग व्हर्ब काय. आता पहा, कर्त्यानंतर येणारे नाम विशेषण यांना जोडणारे क्रियापद. कर्त्यानंतर येणारे नाम विशेषण यांना जोडणारे क्रियापद. आता कर्त्यानंतर कमलेचं डॉक्टर हे नाम आहे, हे तुमचं लिंक आहे कारण कमला आणि डॉक्टर एकच आहे. सीताज ब्युटिफुल आहे या ठिकाणी. आणि नवनी सिम्स टू बी व्हेरी एनर्जेटिक टुडे. एनर्जेटिक हा शब्द कोण आहे, नवनी आहे, मग या ठिकाणी सिम्स हा शब्द आहे. म्हणजे कर्ता, ठीक आहे, कर्ता आणि पुढे येणारं नाम किंवा विशेषण ही कर्त्याचीच माहिती सांगत असेल त्याला लिंकिंग वर्ब म्हणतात. आणि लिंकिंग वर्ब म्हणजे काय, इथला व्यक्ती याचीच माहिती सांगणारा शब्द असतो. म्हणजे कमला, जसं पहा उदाहरण पहा, राम किल्ड रावणा हे एक वाक्य. आणि राम वॉज अ किंग. राम वॉज अ किंग या वाक्यात मला सांगा, राम वॉज अ किंग या वाक्यात सांगा कोणत्या वाक्यात लिंकिंग वर्ब आहे, तेवढं सांगा बरं जरा. कोणत्या वाक्यात लिंकिंग वर्ब आहे मला सांगा. अरे बाळांनो, कर्त्याचं नाम किंवा विशेषण असेल ना त्याला लिंकिंग वर्ब म्हणतात, म्हणून या ठिकाणी दुसऱ्या वाक्यात आहे. द डिश स्मेल डिलिशियस. डिशचा वास डिलिशियस येतो. डिलिशियस कोण आहे, डिश आहे. त्यानंतर द ड्रेस यू वेअर वेअरिंग येस्टरडे लुक्ड ग्रेट. आता या ठिकाणी ड्रेस कसा आहे, तर हा ग्रेट आहे. म्हणजे हा ठिकाणी ड्रेस यू वेअर वेअरिंग हे तुमचं लिंकिंग वर्ब आहे. कारण लिंकिंग वर्ब लुक्ड, हे सॉरी हे लुक्ड, हे नाही हे लुक्ड. ड्रेस लुक्ड ग्रेट तो शब्द आहे, ते लिंकिंग वर्ब आहे. कर्त्याची विशेषता किंवा कर्त्याचं नाम पुढे जर आलं तर तुम्हाला त्याला लिंकिंग वर्ब म्हणावं लागतं. आता रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब. ईडी प्रत्यय किंवा भूतकाळ करताना ईडी प्रत्यय लागतो. ईडी प्रत्यय लागतो. भूतकाळ करताना ईडी प्रत्यय लागतो. भूतकाळ करताना ईडी प्रत्ययाऐवजी रूप बदलून
ईडी प्रत्ययाऐवजी रूप बदलून भूतकाळ होतो. ईडी प्रत्ययाऐवजी रूप बदलून भूतकाळ होतो. ठीक आहे, झालं. आता फ्रेझल वर्ब. क्रियापदाबरोबर बरोबर शब्दयोगी अव्यय असते. क्रियापदाबरोबर शब्दयोगी अव्यय असते. रेग्युलर व्हर्ब 1 नंबर, इरेग्युलर व्हर्ब 2 नंबर आणि 3 नंबरला फ्रेझल व्हर्ब. 1 2 3 4 5 6 आणि 7. 4 5 6 आणि 7. ठीक आहे. आता मुद्दा असा आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7 झालं. याच्यामध्ये तुम्हाला 1 2 असे आकडे टाकायचे 7 पर्यंत. 7 पर्यंत आकडे टाकायचे. त्याच्यामध्ये रेग्युलर व्हर्ब कोणतं, इरेग्युलर व्हर्ब कोणतं आणि फ्रेझल व्हर्ब कोणतं ते मला सांगायचं. चला टाईप करा. पट 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 टाईप करायचं. झालं. चला आता तुम्हाला रेग्युलर आणि इरेग्युलर याला प्रत्यय लागतो ईडी. रेग्युलर हे आहे इरेग्युलर. हे इरेग्युलर. गिव अ फ्रेझल. या ठिकाणी राईट इरेग्युलर. लुक आफ्टर फ्रेझल. हा प्रश्न रेग्युलर वर्बचा प्रश्न आलाय परीक्षेला. फ्रेझल वर्बवरती परत प्रश्न आलाय. आता मूळ क्रियापदाचा अर्थ फ्रेझल वर्ब मध्ये मात्र बदललेला असतो. लुक म्हणजे पाहणे, लुक ॲटच्या आकडे पाहणे, लुक अपॉन ला मानणे, लुक इनटूचा तपास करणे. 5 फॉर्म्स ऑफ क्रियापदाची 5 रूपे तुम्हाला या ठिकाणी पाहिजे. तर क्रियापदाची 5 रूपे म्हणजेच 5 फॉर्म्स ऑफ व्हर्ब्स.
आता या ठिकाणी टू वर्क म्हणलं आणि हे मूळ रूप असलं टू सहित त्याला म्हणतात इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह आता मूळ रूप आहे पण टू नाही आहे त्याला म्हणतात बेअर इन्फिनिटिव्ह. बेअर इन्फिनिटिव्ह. वर्कड पास्ट टेन्स. वर्कड पास्ट पार्टिसिपल. त्यानंतर वर्किंग प्रेझेंट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल झालं. टू वर्क इन्फिनिटिव्ह. वर्क क्रियापद म्हणलं इथं, क्रियापद म्हणलं. आयन जिरण नाही, जिरण हे नाऊन असतं, नाऊन असेल तेव्हा जिरण असतं ते आयन जी. आता पार्टिसिपलचे उपयोग. प्रेझेंट पार्टिसिपल क्रियापदाला आयएनजी प्रत्यय जोडल्यास त्याला प्रेझेंट पार्टिसिपल असे म्हणतात. अशा आयएनजी स्वरूपाचे खालीलप्रमाणे उपयोग होतात. प्रेझेंट पार्टिसिपलचा उपयोग चालू काळ करण्यासाठी क्रियापद म्हणून केला जाऊ शकतो. आता प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच काय, क्रियापदाला आयएनजी करी असतं, एकतर नाम म्हणून करतात पण त्याचा मुख्य उपयोग काय तर चालू काळ दाखवणे. जसं आय एम प्लेइंग या वाक्यामध्ये ही क्रिया दाखवण्यासाठी प्रेझेंट पार्टिसिपल वापरले. व्ही प्लस आय एन जीचा उपयोग नाम म्हणून करता किंवा कर्माच्या जागी केल्यास त्याला जिरण असे म्हणतात. जसं उदाहरण पहा, करता वॉकिंग. वॉकिंग इज अ गुड एक्झरसाइज. वॉकिंग इज अ गुड एक्झरसाइज. चालणं ही काय सांगा, चांगल्या प्रकारची काय सांगा एक्झरसाइज. हा करता आहे आणि हा करता जर असेल तर या ठिकाणी हे ते आहे नाऊन आणि मग याला म्हणतात जिरण. जिरण. ओके ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे, प्रेझेंट पार्टिसिपलचा उपयोग विशेषण ॲडजेक्टिव्ह म्हणून केला जाऊ शकतो. यालाच पार्टिसिपल ॲडजेक्टिव्ह सुद्धा म्हणतात. ज्यावेळेस प्रेझेंट पार्टिसिपल आपण नामाची माहिती सांगण्यासाठी करतो त्यावेळेस त्याला ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. उदाहरण पहा, वी हॅव बॉट अ वॉशिंग मशीन. वॉशिंग हा जो शब्द आहे मशीनच्या अगोदर माहिती सांगतो. चला, वॉशिंग हा शब्द मशीनची माहिती सांगतो. ही हॅज अ फोल्डिंग चेअर. फोल्डिंग. हिअरिंग द नॉईज द चाइल्ड वोक अप. आवाज ऐकून मुलगा उठला. म्हणजे कोणतं मूल उठलं तर या ठिकाणी आवाज ऐकणारं मूल उठलं. मग या ठिकाणी हे जे वाक्य हे थोडं ऑड आहे परंतु तरी पण हे आहे ॲडजेक्टिव्ह. जर वाक्यात कॉमा असेल इथं आणि इकडे स्वतंत्र वाक्य असून याची जर सुरुवात जर V3 ने किंवा V प्लस आय एन जीने जर झाली तर याला पार्टिसिपल ॲडजेक्टिव्ह अशी म्हणण्याची पद्धती आहे. कोणतं मूल उठलं तर हे हिअरिंग द चाइल्ड, हिअरिंग द नॉईज, आवाज ऐकणारं मूल उठलं असं त्याचा अर्थ होतो. हे असे दोन प्रश्न आलेत आतापर्यंत. हे खरं ॲडजेक्टिव्ह सारखं वाटत नाही, ते डायरेक्ट क्रियापदासारखं वाटतं पण तरी ते तसंच उत्तर आहे त्याचं. पुढचा मुद्दा आहे पास्ट पार्टिसिपल. आता प्रेझेंट पार्टिसिपल आपण चालू काळासाठी वापरलं, चालू काळ. पण पास्ट पार्टिसिपल आपण वापरायचे कशासाठी तर पास्ट पार्टिसिपल आपल्याला वापरायचे ते म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप पूर्ण काळासाठी. मग या ठिकाणी पहा, कोणताही पूर्ण काळ करण्यासाठी क्रियापदाचे तिसरं रूप वापरतात. ही हॅज प्लेड क्रिकेट हे एक वाक्य आहे आणि आय हॅव रिटर्न अ लेटर हे एक वाक्य आहे. मग बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हॅव, हॅज आणि हॅड नंतर V3 असतं. हॅव हॅज हॅड नंतर काय असतं V3 असतं. ओके ठीक आहे. पास्ट पार्टिसिपलचा विशेषण म्हणून वापर केला जाऊ शकतो. मग पास्ट पार्टिसिपल सुद्धा विशेषण म्हणून वापरता येतं. कसं पहा, आय हॅव अ ब्रोकन चेअर. माझ्याकडे तुटकी खुर्ची आहे. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन हा तुमचा ब्रोकन V3 पास्ट पार्टिसिपल ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर द बर्ड वॉज
केप्ट इन अ गिल्डेड केज. द बर्ड वॉज केप्ट इन अ गिल्डेड केज. ठीक आहे. द बर्ड वॉज केप्ट इन अ गिल्डेड केज. झालं. गिल्डेड हा शब्द गिल्ड पासून सोन्याचा मुलामध्ये या क्रियापदापासून गिल्डेड केले त्याचं. आता इन्फिनिटिव्हचे उपयोग, आता आपण क्रियापदाचे उपयोग पाहत चाललो, आपण इन्फिनिटिव्हचे उपयोग पाहूया. 2 + V1 ला इन्फिनिटिव्ह म्हणतात, तर V1 ला बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतात. आता महत्वाचा मुद्दा, या दोन्ही वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह कोणत्या वाक्यात तेवढं मला सांगायचं. कोणत्या वाक्यात इन्फिनिटिव्ह, पहिल्या का दुसऱ्या, तेवढं सांगा. दोन्हीपैकी कोणत्या वाक्यात इन्फिनिटिव्ह आहे? इन्फिनिटिव्ह. इकडे बेअर इन्फिनिटिव्ह झालं. इन्फिनिटिव्ह आणि बेअर इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्हचा कर्ता म्हणून वापर, इन्फिनिटिव्हचा वापर क्रियापदापूर्वी कर्ता अवलिक नाम म्हणून केला जातो. तसेच इन्फिनिटिव्हच्या ऐवजी जिरंड सुद्धा वापरले जाते. तुलना करायची झाल्यास दोन्ही शब्दांचे रूप सारखेच असावे लागते. झालं. आता हा प्रश्न मात्र IMP 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 म्हणजे याला काही हेच नाही, लक्षात ठेवा, म्हणजे लिमिटच नाही, एवढं भारी येते. डॅश इज अ ह्युमन हॅबिट. आता टू एअर चूक करणे हे माणसाचा स्वभाव आहे किंवा गुणधर्म आहे. हा झाला इन्फिनिटिव्हचा नाम म्हणून वापर, कर्ता म्हणून वापर. ओके, पहिला उपयोग. इन्फिनिटिव्हचा वापर तुलना करण्यासाठी केला तर इन्फिनिटिव्हची तुलना इन्फिनिटिव्हशीच होते. तुम्हाला दुसरं काहीच वापरता येत नाही वेगळं. जसं पहा, इकडे 2 + V1 असेल, इकडं पण 2 + V1 चालतं. ING किंवा 2 नसेल तर हे चालतच नाही. म्हणजे या ठिकाणी डॅश इज बेटर दॅन डॅश. मग या ठिकाणी टू डाय इज बेटर दॅन टू बेग. म्हणजे मरणं अधिक चांगलं भीक मागण्यापेक्षा. तुम्ही 2 नाही लिहिलं पुढं तरी चुकलं, ING लिहिलं तरी चुकलं. मग या ठिकाणी पहा, डाईंग इज बेटर दॅन डॅश. पण आता इथं बदललं. याचा अर्थ याच्याशी संबंधित पुढचा शब्द पाहिजे. इथं 2 डाय झालं. आता याच्याऐवजी आपण जिरंड वापरलं तर मला सांगा पुढच्या शब्दाचं काय रूप वापरावं लागेल. मला सांगा काय वापरावं लागेल. बेगिंग, BEGGING. आणि आजच्या लेक्चरमधलं सगळ्यात IMP टॉपिक हा. भावांनो, सगळं बेसिक शिकवलंय मी तुम्हाला. बेसिक इतकं क्लिअर कट शिकवलंय की त्याच तपासणे. तुम्ही सुद्धा म्हणाल की नाही, शिंदे सरांनी खरोखर आपलं इन्फिनिटिव्ह सांगितलं, बेअर इन्फिनिटिव्ह सांगितलं, प्रेझेंट पार्टिसिपल सांगितलं, पास्ट पार्टिसिपल सांगितलं. बऱ्याचशा लोकांना माहिती पण नाही की हे काय आहे. आणि जुन्या बॅचचा सिलेबस जवळजवळ संपत आलाय, त्याच्यामुळे त्यांना उत्तर काढण्यासाठी कुठल्याच प्रकारची अडचण नाही. लक्षात ठेवा, जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांना ING आणि 2 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर आता थोडंसं तुमचा सिलेबस संपत आला, नंतर होकॅप सुरू करतो. माझ्या पायाचा अजून प्रॉब्लेम चालू आहे. माझ्या घरात 2 लग्न आहेत, त्याच्यामुळे माझ्यावरती मानसिक ताणाबरोबर शारीरिक ताणसुद्धा आहे, याची नोंद घ्यायची. लेक्चर इथपर्यंतच आपण थांबवतोय. बाकी उद्याच्याला मी पुढचं घेतो. तर हो हो हो, धन्यवाद. हो, सगळीकडे करणार आहे, सगळीकडे करणार आहे.